हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी बरी आहे. तुम्ही पण बरे आहात का? कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. मी रोज सांगतो तुम्हाला मी कशी आहे, मी काय करतो. तर आज सगळे घरातले कामं उरकले, म्हणजे झाले. सगळे घरातले कामं झाले, आंघोळ विंघोळ झाली, कपडे बी धुतले. आणि आज स्वयंपाक करायचं काही काम नाही, कारण आजही जावं लागते मला श्रमदान करायला. काल तर एवढी गडबड होती. काल आता सामने शिबिर आहे आमच्या गावात 5 दिवसाचं. आणि 5 दिवस सगळ्याच्या घरी जेवण असते, म्हणजे 5 दिवस जेवढं होईल तेवढं अल्पाहार सगळे लोक मदत करतात. असं सामने शिबिर भरते आमच्या गावात. तर आज पण जायचं आहे श्रमदान करायला. आज काही एवढी गडबड नाही, आरामात श्रमदान होते. तर चला मग येऊ चक्कर मारून तिथून काय आहे काय नाही पाहू. काय ग चाललं माझ्यासोबत? हा गा बाळूमामाच्या घरी चालत नाही का मग? बुटके चलो. कोणचा हो? आता सांग मी तर सगळ्याच तर बाय आल्यावर मग स्वयंपाक झाला ना बाई. हो का? चहा पाणी सगळं आज इकडेच उरकलं. स्वयंपाक बिंपाक सगळा झाला. आता पूजा मांडणं चालू आहे. आणि धनतेजी आले का मग मी पांढरा ड्रेस घालून तयार. पूजेले पांढरा ड्रेस हो. गेला का पांढरा हो. बारशी आली काय घरी मोठी बाय? पूजेची आजही पूजेले जायचं आहे. पूजेले काही नेवा नाही लागत, फक्त पूजेले जाऊन बसा लागते. पांढरे कपडे घालून शुभ्र वस्त्र परिधान केले मी, आणि आईनं पण केले शुभ्र वस्त्र परिधान. चाललं मग काय झाल्या होता पूजा? मग बोल जो फोनवर. चल सगळे लोक गेले बाया. दादा जोडणे घे, आता माझं नाही. दान द्यावं लागते फक्त, म्हणजे पैसे म्हणा काही म्हणा. आणि नसले पैसे तरी फुलंही दान दिले तरी चालतात. मग तिचेच फुलं घ्यायचे आणि दान द्यायचे. पुष्प माहिती तयारी झाली, पण आईची तयारी राहिली. काय वळणच फार तुझी पाळायची राहते ना ते बी. मग अशा काही पूजा पाठ असल्या तर आम्हाला घरी स्वयंपाक करायचं काम नाही, कारण का चुलीले होता नसते. सामनेरले तर भोजनदान असतेच, पण त्याच्याच कारणानं सगळ्या गल्लीतल्या लोकांना बी भोजनदान असते. काल एवढं बोलू नाही शकले मी, कारण का काल मागं लय गडबड होती. चप्पल घेऊ का बाई? हां, तर ती फक्त मी तुम्हाला दाखवतो, कारण तर ती बोलता येत नाही. सगळं शांत वातावरण असते. शांत वातावरण तर असतेच, पण बाया तेवढ्या बडबड करतातच, त्यात काही नाही एवढं. पण तरी मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही दोघी माहिती निघलो पूजेसाठी. काल आई घरी नव्हती, तर काल एकटीलाच मला पूजा अटेंड करावं लागली. पण आज सोबत आहे आई. आता हे बाया येतात की नाही काय जण. झाडाखालच्या बाया चाला ना पूजेले. बसायला जागा नाही का? होईना सांगा. वंदना आहे ना चालू. पांढरे कपडे घालले का आम्ही? तटी गेले तर ऊनच आहे. काय हवा लागते ना त्या मंडपात. चल सगळं फक्त तिकूनच एक पर्दी लावले. आता चाल ना वा खाऊ ना. आज असे कामधंदे करू. भरा मग पाणी या. आता आपापली इच्छा आहे. कोणी पांढरे कपडे घालून येते आणि कोणी कोणतेही कपडे घालून येते. पण आता आधी मंडपात बाहेर बसायला जागा बी नाही. कुठे बसावं हा बी प्रश्न पडला. सगळे बाहेरच बसले. घरात जागा नाही बसायला. सामने म्हणते जी
आणि घरवाले आम्ही बसलो बाहेरच पूजा करायला. भूक लागली इकडे. आज लय उशीर झाला बाई. काल एवढा भोजन दानाने उशीर नव्हता झाला. चाल बरं काही येतं गंगवायला आता. आज काही एवढं काम नव्हतं तर ती काही एवढी लगबग नव्हती. बाया बसल्या तरी गेले बाल काढूनच टाकतो. आज काही एवढी गडबड नव्हती. म्हणजे तर ती कामधंदे करायची श्रमदानाची. सगळे लोक होते म्हणजे त्याईनंच केलं सगळं. आपलं काही काम नव्हतं. मग आता पूजेला गेलो होतो. फक्त बायानं पोळ्याच बनवल्या आज. सगळं मग त्याईनंच केलं सगळं घरातल्या. तर मग आता श्रमदान करायचं काही कामच नव्हतं. पण आता जेवण करायला जावं लागते. बोलवायला आले होते पण आज लय उशीर झाला. एवढी भूक लागली का लय मरणाची. मी आता आज काही बनवलंही नाही घरी. कालही नव्हतं बनवलं पण काल जेवण लवकर झालं होतं. आज जरा लय जास्त झालं म्हणजे जास्त उशीर झाला. 1 वाजवायला 1-1:30 झाला. आणि आमची आई काही अजून घरातून निघून नाही राहिली जेवण करायचं. होऊनच नाही राहिलं तिचं मेकअप डेकोरेशन. मी तरी एवढं करत नाही पण तिचं चालते. आणि उशिरा केला मी व्हिडिओ जेवायचा कारण की भूकच लय लागली होती. मग एवढा उशिरा काऊन आली तू? 2 वाजले रे बाबा. घरी आले. आजचं भोजनदान काही पचतही नाही आणि काही सुटही होत नाही. शरीराला नाही झोप ना भोजनदान ना काही. 1 वाजता गेलो डायरेक्ट 2 वाजता घरी आलो भोजनदान करून. आता जरासा आराम करतो. सुस्ती तर काही चढून नाही राहिली. सारं अब्बल तब्बल झालं जेवायचं. आजचं श्रमदान लय भारी गेलं कारण का प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे नियम असतात. कोणाच्या घरी करायला कोणी असते आणि कोणाच्या घरी करायला कोणी नसते. तर मग शेजार पाजारचे श्रमदान देतात आणि ज्यांचं घर मोठं असलं त्यांच्या घरी श्रमदान द्यायचं काम नाही. आता संध्याकाळच्या आमच्या बकऱ्या आल्या आणि सगळ्या जणी पाण्याला फिरल्या. म्हणजे सगळ्या जणी पाण्यावर फिरल्या कारण 2-3 दिवस यायले पाणी पाजायलाच टाईम नाही भेटला. तर त्याला वाटलं आता प्यावाच लागते पाणी. झाले मग चालू आता संध्याकाळचे कामं. कपड्याला त्याच्या घड्या करून घेतल्या मी. आणि आज श्रमदान करायला काय जेवण करायला गेलो आणि चप्पलच गेली बाई. आणली मग मी कुठून आणली बाई? ते नेलीशील कोण आणून ठेवली ते पाय बरं आपली आहे की कोणाची आणली का? हो आपलीच आहे. ते बकरी गेली घरात. होय, 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 तो घरी गेला घरात. कोणा म्हणजे या गंदेल बकरी रे धडकीनं कशी बयाडी बकरी आहे. शर्या काय तुझ्या घरात रे? गेली उडदाची डाळ. निघ बाय. उडदाची 2 दिवस झाले स्वयंपाक करायचं काही टेन्शनच नव्हतं. काल स्वयंपाक केला होता तर संध्याकाळी होतं जेवण. पण आज तर चुलीने निरावतनच होतं. म्हणजे आज गॅस लावलाच नाही. चहा नाश्ता ते सगळं तिकडेच केलं. आता मस्त एका कांद्याची चटणी बनवतो आणि पोळ्या तर आल्याच तिकडून म्हणजे जिथं मी श्रमदान करायला गेली होती आज तिथं. उरलं की सगळं वाटून देतात म्हणजे मग संध्याकाळी टेन्शनचं काम नाही. पण ना बेला उठवायनी इथले केळ आणले कुठून झेंड्यात निरा अल्पाहारच सुरू आहे वाटलं. जो आणून जायला. आता आपण गेलो नाही ना अल्पाहाराने. हो आपण गेलो नाही. एवढं धर्मासाठी दान करतात लोक काहीच पाहत नाही. पण आता विहारात जायले काम राहतात संध्याकाळचे. विहारात काही संध्याकाळचं गेलो नाही. जात बी नाही. त्यात एवढी गरमी. एवढ्या गरमीत सामन्याची बी ठेवलं का गरमी लय आहे. आता लहान होतं तर लय चटणी खात होतं. हे काय
कांद्याची. उन्हाळा लागला की एकदम भारी चव येते या कांद्याच्या चटणीने. करणं दुसरं काहीच नाही, मिरची पावडर टाकून फक्त गरम करणे आहे. आणि अशी झटपट रेसिपी आहे कांद्याच्या चटणीची. तव्यावर केली तरी चालते. एक नंबर. फक्त हिरवा सांबार, मिरची पावडर. पूर्ण रेसिपी दाखवली असती तुम्हाला, पण एवढं गुदमरून राहिलं नाही या घरात की जीव जायला पाहिजे. म्हणून आता अशी पटकन झाली पाहिजे भाजी, तशी कामं करणे म्हणजे तशी भाजी करायला मी आज ठरवलं कांद्याची चटणीच करायची. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग मी घेतो आता कांद्याची चटणी करून. एवढी काही जेवायची जरूरत नाही, पण कसं भूक असो पण शिदोरी नसो. बाय.